Okay, mark your present. Yes, Pramita. We are continuing with our lesson number 3 only, okay? Yes. Okay, so let me share the screen. Okay, we will start with the fifth standard first, okay? Fifth standard पासून आपण अगोदर सुरुवात करणार आहोत. Before that, tell me, my voice is clear? आवाज क्लिअर येतोय? Okay. My screen is visible? Screen is visible? Okay. So whenever you thought that you think that there is any problem by my side, any network issue, or you are not getting my voice, anything you can freely tell me, okay? So let's start. Okay. So for fifth standard, we have completed your lesson number 3. Okay. So we are going to start with your lesson number 4, that is environmental balance. See, so before starting, tell me what is an environment? What do you mean by environment? सांगा मला. एन्व्हायरमेंट म्हणजे काय? आपला परिसर म्हणजे काय? काय काय येतं त्याच्यामध्ये? येस कर्णिका? झाड, घर, प्राणी, नद्या, पक्षी, Yes. माउंटन्स. Yes, very good. Okay, so our environments include every abiotic and biotic thing. आपण पाहिलेलं प्रत्येक अबायोटिक अँड बायोटिक गोष्टीबद्दल, बरोबर? ज्या काही लिव्हिंग असतात त्यांना बायोटिक म्हणायचं आणि ज्या नॉन लिव्हिंग आहेत त्यांना अबायोटिक म्हणायचं. आणि या दोन्ही प्रकारच्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपलं एन्व्हायरमेंट बनतं, आपलं पर्यावरण तयार होतं. ओके, सो लेट्स सी. What they have told you? Ask the elders in your family to take you to a riverside or to a lake or a stream. तुमच्या घरातल्या एखाद्या प्रौढ व्यक्तीला, एखाद्या मोठ्या माणसाला तुम्हाला नदी किनारी किंवा एखादा ओढा किंवा एखादा तलाव पाहण्यासाठी न्यायला सांगायचं आहे. आणि काय ते तिथे सांगितलं आहे बघा आपल्याला. बघा इथे किती छान आहे. येस, काय काय दिसतंय पिक्चर मध्ये? विल टेल मी व्हॉट इज देअर इन द पिक्चर. येस, लिहा चॅट बॉक्स मध्ये नाव कोण सांगणार. व्हॉट इज देअर इन द पिक्चर? येस येस कर्णिका. फिश, मच्छी आहेत, बेडूक आहे, ससा, कुत्रा, पक्षी, झाड, बैल, घर, आजोबा, फुलपाखरू आणि 2 बहीण भाऊ. Yes. Okay, good. So many biotic and abiotic things are there. Okay, I have not now got the connection. Please wait. Wait for some time. Let me get connected.
ओके, नाव एम आय ऑडिबल? टेल मी, आवाज येतोय का माझा? येस, प्लीज लेट मी नो इन द चॅट बॉक्स. ओके, and is it clear? I'm clearly audible? Okay, so let's start. I'm also sharing my screen. Okay, so see. Make a list of all the living things you see there. If you do not know the names of any of the living things you see, make a note of them describing their shape, then color, sound, shelter, etc. Or draw their pictures. Count how many types of living things you see. Now repeat the activity near your house, in the school garden or in the field. बघा, आता तुम्ही सगळ्यांनी मला 5th and 6th स्टँडर्डच्या सगळ्यांनी मला या पिक्चर मधले लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स सांगायचे आहेत. नाव सांगायचं आणि लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे ते सांगायचं. येस? ओके, सो लेट मी स्टार्ट. वी विल स्टार्ट विथ द 5th स्टँडर्ड. अनिकेत सांग, पिक्चर ऑब्झर्व करायचं आहे आणि गोष्ट लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे ते सांगायचं आहे. येस अनिकेत? अनिकेत, माईक ऑन करायचा आहे आणि सांगायचं आहे. येस मॅम. हा, आता या पिक्चर मध्ये कोणती गोष्ट लिव्हिंग आहे आणि कोणती नॉन लिव्हिंग आहे ते सांगायचं आहे. वस्तूचं नाव घ्यायचं आणि लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग सांगायचं या चित्रात. मॅम, मासे, मासे काय आहेत? नॉन लिव्हिंग थिंग. मासे वॉटर. नॉन लिव्हिंग आहेत की लिव्हिंग आहेत? ओके, तन्मय पुट ऑन युअर माईक. यस टीचर. हा, स्टार्ट. सगळ्यांसाठी एकच क्वेश्चन आहे, पिक्चर एक्सप्लेन करायचं आहे मला. रॅबिट. हा, and non-living thing. Stone. Bird. Living thing. Bird. बर्ड इज नॉन लिव्हिंग. Living. येस. नॉन लिव्हिंग म्हणजे काय? Dog. ज्यांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हालता येत नाही, खाणं पिणं लागत नाही, जसं दगड, माउंटेन. ओके, हा सांग, डॉग काय आहे, लिव्हिंग की नॉन लिव्हिंग? येस तन्मय, व्हॉट इज डॉग, लिव्हिंग और नॉन लिव्हिंग? ओके, नाव लेट मी चेक. Okay, Karnika, you tell me. After Karnika, Sachi will tell, okay? Yes. Tell me, Karnika. Living thing. Birds. Dog. Rabbit. Fish. आणि नॉन लिव्हिंग थिंग. झाड, पाणी, दगड. झाडं नॉन लिव्हिंग नसतात बेटा, झाडं वाढतात. झाडं लिव्हिंग्स आहे. ओके, दे आर लिव्हिंग थिंग्स. ओके, आय विल एक्सप्लेन यू. सी, लिव्हिंग गोष्टी कोणत्या असतात? जगणाऱ्या, सजीव. ओके, ज्या सजीव आहेत, ज्यांची वाढ होते, ज्यांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाता येतं. आता झाडं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत, पण त्यांची वाढ होते की नाही? त्यांना पाणी लागतं की नाही? येस, त्यांना वेगवेगळ्या पदार्थांचा, मातीमधून त्यांना वेगवेगळे पदार्थ सुद्धा पुरवले जातात. म्हणजे ह्या सगळ्या बघा, या चित्रामध्ये ट्रीज, ऑक्स, फिश, रॅबिट, boy, girl, a grandfather, butterfly, dog, then birds. All are living things. Okay.
and stones. Then तिथे काठी दिसते तुम्हाला एक. ओके, एक छडी आहे. देन हाऊसेस, दे आर नॉन लिव्हिंग थिंग्स. ओके, ते सगळे काय आहेत? नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. ओके, समजलं आता? टेल मी, अंडरस्टूड? Yes, tell me, all have understood? Okay, so let's see the lesson. Okay. Can you tell, in the course of your observation, did you notice any sign of the presence of living things, though the living things themselves were not seen? For example, did you notice any partly eaten fruits or shells, fallen feathers, animal tracks, then dung, droppings, nest, cocoon, eggs, honeycomb, etc. बघा, मग तुम्हाला जे ऑब्झर्वेशन करायला सांगितलेलं त्या ऑब्झर्वेशन मध्ये तुम्हाला प्राण्यांची पिस, पक्ष्यांची पिस किंवा प्राण्यांची विष्ठा, अंडी, ओके, तुटलेले शंख, अशा काही गोष्टी दिसतात का आपल्याला आपल्या परिसरात? त्या लिव्हिंग नाही आहेत, पण त्या लिव्हिंग थिंग्सशी रिलेटेड आहेत की नाही? येस ऑर नो? बघा, हे तुटलेले शंख वगैरे या गोष्टी लिव्हिंग नाही आहेत, तुटल्यानंतर त्या मरून गेल्या आहेत, पण त्या लिव्हिंग थिंग्सशीच रिलेटेड आहेत. ओके. कुड यू ऑब्झर्व एनी मायक्रो ऑर्गॅनिझम? आणि तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझम दिसतात का तुमच्या आजूबाजूला? सांगा मला. सूक्ष्मजीव दिसतात का आजूबाजूला? मायक्रो ऑर्गॅनिझम दिसतात का तुमच्या नुसत्या डोळ्यांनी? टेल मी, येस ऑर नो? नो. मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही, त्यासाठी मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. ओके. हाऊ मेनी टाइप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स डिड यू सी ऍट द प्लेसेस यू विजिटेड? मग तुम्ही जिथे जिथे गेलात तिथे कोणकोणत्या प्रकारचे तुम्हाला लिव्हिंग थिंग्स दिसले? जसं animals are living things, birds are living things, human beings are living things, then plants are living things. Okay, fishes are living things. Do you think you saw all the kinds of living things that belong there? Did you see the same living things at various places or different ones? मग एखाद्या ठिकाणी तुम्ही फिरायला गेलात, तिथे तुम्हाला झाडं आणि पक्षी, प्राणी, माणसे दिसली, मासे दिसले, म्हणजे पाण्यात राहणारे प्राणी दिसले. तसंच तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी देखील पाहायला मिळतं का? सांगा. आपल्या आजूबाजूला बहुतेक ठिकाणी सारख्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात का? येस ऑर नो? येस, तुम्ही पाहू शकता. सी, तुम्ही पाहू शकता, म्हणजे एखाद्या ठिकाणी एखादं झाड पाहिलं तुम्ही, तर दुसऱ्या ठिकाणी झाड असेल पण ते वेगळ्या प्रकारचं असू शकतं. ओके, म्हणजे त्या टाईपच्या गोष्टी आपण पाहू शकतो, त्यांच्यात फक्त थोडासा फरक असू शकतो. सी, the variety we see in all living things that belong to a particular area is called the biodiversity at this place. बघा, जर एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलात, आता जर तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात आणि तिथे जांभळाचं झाड आहे, तर तेच जांभळाचं झाड जसंच्या तसं तुमच्या घराजवळ असणं गरजेचं आहे का? हो की नाही सांगा. येस ऑर नो? टेल मी, येस ऑर नो? नो. ओके, नो. तर अशा प्रकारची जी डायव्हर्सिटी, जी व्हरायटी आढळते, जर एका ठिकाणी आंब्याचं झाड आहे तर ते तुमच्या घरापाशी सुद्धा असलं पाहिजे असं नाही, तुमच्या घराजवळ दुसरं कोणतरी असू शकतं. म्हणजे काय आहे, सगळीकडे वेगवेगळी व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते. मग एखाद्या ठिकाणी जेव्हा आपण जातो, द व्हरायटी वी सी इन ऑल द लिव्हिंग थिंग्स दॅट बिलॉंग टू अ पर्टिक्युलर एरिया. बघा, इथे आपल्याला व्हरायटी पाहायला मिळते की नाही? प्राणी आहेत, पक्षी आहेत, माणसे आहेत, ओके, झाडे आहेत, मासे आहेत, वेगवेगळी व्हरायटी पाहायला मिळते आपल्याला. म्हणजेच ही काय झाली? त्या जागेची बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता. ओके. येस, अंडरस्टूड व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी? टेल मी, अंडरस्टूड? ओके. Now see,
Which one of the places you visited show greater biodiversity? मग आता आपण जिथे जिथे फिरायला गेलो अशा ठिकाणी तिथे आपल्याला कोणकोणत्या ठिकाणी जास्त बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळते ते आपल्याला आपण जिथे फिरायला जाऊ तिथल्या प्लेसवर ना कळेल. ओके बघा. In the course of your observation, did you notice any signs of presence of living? Oh, sorry. To study the biodiversity of a place, scientists make a large number of observation. बघा, मग आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि तिथे आपल्याला व्हरायटी ऑफ ॲनिमल, व्हरायटी ऑफ प्लांट्स म्हणजे व्हरायटी ऑफ प्लांट्स म्हणजे मँगोज, गावा, ओके, वेगवेगळ्या प्रकारची झाडं, देन ॲनिमल्स, लायन, टायगर, वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स पाहायला मिळाले तर त्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो. बरोबर, म्हणजे तिथे विविधता आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. ही बायोडायव्हर्सिटी एखाद्या ठिकाणावरची बायोडायव्हर्सिटी जेव्हा अभ्यासली जाते, जैवविविधता अभ्यासली जाते, तेव्हा सायंटिस्ट खूप मोठ्या प्रमाणात ऑब्झर्वेशन करतात. सायंटिस्ट फक्त आपल्यासारखा हा ससा वाघापेक्षा वेगळा दिसतो, सिंहापेक्षा वेगळा दिसतो असं ऑब्झर्वेशन नाही करत. सायंटिस्ट खूप जास्त लेवलला ऑब्झर्वेशन करतात. दे मेक दिस ऑब्झर्वेशन इन डिफरंट कंडिशन सच एज डे अँड नाईट, इन डिफरंट सीझन एक्सेट्रा. मग रात्री कोणते प्राणी दिसतात, किंवा सकाळी कोणते प्राणी दिसतात, उन्हाळ्यात कोणते प्राणी आणि झाडे आपल्याला दिसतात या भागात, पावसाळ्यात कोणते दिसतात, हिवाळ्यात कोणते दिसतात, अशा प्रकारचे ऑब्झर्वेशन सायंटिस्ट करत असतात. They use special devices to make observation of living things that are found at great heights or depths as well as of microorganisms. मग आता तुम्ही म्हणाल मग एकदम वर असणारे ऑर्गॅनिझम्स आहेत, ओके, एकदम खोलीवर सुद्धा ऑर्गॅनिझम राहतात आणि एकदम मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा आहेत एकदम छोटे छोटे, मग त्यांचा अभ्यास कसा करत असतील ते लोक? ते काय घार पकडायला जात असतील का वरती आकाशात उडून? किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम मातीत काय आहे ते एकदम खोदून बघत असतील का? तर त्यांच्याकडे त्याच्यासाठी काय आहेत, इन्स्ट्रुमेंट्स आहेत. ओके, त्यांच्याकडे त्या गोष्टी स्टडी करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट आहे, जसं की फॉर स्टडिंग अ मायक्रो ऑर्गॅनिझम, for studying a microorganism we require microscope. Okay, observations of many scientists are brought together and studied again. मग या सगळ्या सायंटिस्टचे जे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते एकत्र येऊन त्यांना परत अभ्यासलं जातं. Only when all such efforts are made over a long period of time can we be sure of the biodiversity of place. आणि मग खूप वेळापर्यंत त्या क्षेत्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो, खूप वेळ तीच गोष्ट अभ्यासतो, वेगवेगळ्या सोर्सेस कडून अभ्यासतो, वेगवेगळ्या सायंटिस्ट कडून अभ्यासतो, तेव्हाच त्या ठिकाणाची बायोडायव्हर्सिटी आपण ठरवू शकतो, तेव्हाच त्या ठिकाणाची जैवविविधता आपण ठरवू शकतो. ओके, समजलं? बायोडायव्हर्सिटी समजलंय? Tell me. Yes, clear everyone? Okay, so what is biodiversity? Tell me, what is biodiversity? कोणी सांगेल बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? Yes, anyone from 5th standard? What is biodiversity? Yes, Karnika. आजूबाजूचा परिसर. No, that is environment. I am asking about biodiversity. मी आत्ताच शिकवलं तुम्हाला what is biodiversity. Yes, Pramita. The variety we see in all the living things that belong to a particular area is called the biodiversity of the place. ओके, समजलं आता सगळ्यांना आन्सर? ओके, एखाद्या पर्टिक्युलर प्लेसवर वेगवेगळ्या प्रकारचे झाडे, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, प्राणी म्हणजे व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते, त्यालाच आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो, जैवविविधता म्हणतो. ओके, तन्मय, देन साची, कर्णिका अँड अनिकेत, अंडरस्टूड? ओके, येस. Now let's see the next part. The environment. What is the environment? I have already told you.
The surroundings and the condition in those surroundings which affect the life of the organism there are together known as their environment. बघा environment म्हणजे काय, आपल्या आजूबाजूचा सगळा परिसर आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या सगळ्या कंडिशन्स. ओके, सगळ्या प्रकारच्या कंडिशन्स, जसं की बघा त्या कंडिशन्स नुसार आपण स्वतःला बदलून घेतो. जसं पाऊस आल्यावर पावसाळ्यात आपण जास्त काळजी घेतो, पाणी उकळून प्यायचं बघतो, कारण पावसाळ्यात पाणी खराब येतं आपल्याला. ओके, देन बाहेर जाताना आपण छत्री आणि रेनकोटचा वापर करतो. हिवाळ्यात थंडीपासून आपल्या स्किनचं संरक्षण होण्यासाठी आपण स्वेटर वापरतो. उन्हाळ्यात आपण जास्त पाणी पितो, बाहेर जास्त जाणं टाळतो. ओके, हे सगळे काय झाले, एखाद्या कंडिशन नुसार, एन्व्हायरमेंटल कंडिशन नुसार ऑर्गॅनिझम स्वतःमध्ये काही बदल घडवून आणतो किंवा ते बदल त्याच्यामध्ये घडतात. ओके, इट इन्क्लूड मेनी कंपोनेंट्स सच एज सनलाइट, एअर, वॉटर, सॉइल, प्लांट्स अँड अॅनिमल्स. मग आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये काय काय येतं, सनलाइट सूर्यप्रकाश, एअर हवा, वॉटर पाणी, सॉइल माती, प्लांट्स वनस्पती अँड अॅनिमल्स प्राणी. ओके, अंडरस्टूड. लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स आर डिपेंडंट ऑन इच अदर. आता आपण लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स सुद्धा पाहिल्या. लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय, ज्या सजीव असतात, ज्या एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करू शकतात, ज्यांची वाढ होते. सिक्स स्टँडर्ड शिकवताना तुम्ही लक्ष दिलेलं आहे ना, तुम्हाला आठवायला पाहिजे. लिव्हिंग थिंग्सचे खूप सगळे कॅरेक्टर्स आपण शिकलेलो आहे. ज्या रिप्रोड्यूस करू शकतात, ज्या एक्सक्रीशन करू शकतात, त्या लिव्हिंग थिंग्स आहेत. आणि नॉन लिव्हिंग म्हणजे ज्यांना खायला प्यायला लागत नाही, ज्यांना एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी आपल्याला हलवावं लागतं, त्यांना त्यांना नॉन लिव्हिंग म्हणजे निर्जीव म्हणतात, ज्याच्यात जीव नसतो. ओके, पण या लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग एकमेकांवर डिपेंडंट असतात. देर इज अ लॉट ऑफ गिव्ह अँड टेक ऑर इंटरॅक्शन बिटवीन देम. मग त्या लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग मध्ये मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण चालू असते. जसं नदीचं पाणी नॉन लिव्हिंग थिंग आहे, पण आपण लिव्हिंग थिंग आहोत. आपण ते पाणी वापरतो की नाही प्रत्येक गोष्टीसाठी. ओके, दगड ही नॉन लिव्हिंग गोष्ट आहे, पण आपण लिव्हिंग आहोत आणि आपण दगडाचा वापर घरे बांधण्यासाठी वगैरे करतो. ओके, लाईक दिस. There is a lot of give and take or interaction between them. Environmental science studies this interaction. आणि प्रत्येक लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होत असते. आणि आपला एन्व्हायरमेंटल सायन्स, आपला पर्यावरण शिक्षण याच गोष्टींचा अभ्यास करत असतं. ओके, अंडरस्टूड टिल हियर? Fifth standard understood till here? Okay, so let's see for the sixth standard. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे नीट. ओके, सी बघा आता तेच लेसन आहे, डिपेंडंट आहे, तुम्ही त्याच्यावरच डिपेंडंट आहात. डायव्हर्सिटीच इथे विचारलेलं आहे. ओके, डायव्हर्सिटी हे इथे लक्ष दिलं असतं तर तुम्हाला मला उत्तर सांगणं सोपं पडलं असतं. ओके, तर आपण पाहिलेलं आहे डायव्हर्सिटी इन प्लांट्स अँड प्लांट्सचे पार्ट पाहिलेले आहेत. द फ्लावर, द लीफ, द स्टेम, द रूट, द फ्रूट. ओके, नाव नीड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. वनस्पतींच्या वर्गीकरणाची आवश्यकता का भासू लागली ते पाहायचं आहे आपल्याला. बघा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत, बरोबर. बघा, अप टू नाव इन्फॉर्मेशन अबाउट लॅक्स ऑफ प्लांट्स हॅज बीन कलेक्टेड. बघा तुमच्या आजूबाजूला अशा कितीतरी वनस्पती असतील ज्यांची नावं तुम्हाला माहिती नाहीत, पण मग त्या वनस्पती नाहीत असं बोलता येईल का आपल्याला, सांगा मला. आता तर पावसाळा आहे, खूप ठिकाणी कितीतरी गोष्टी, कितीतरी वनस्पती, छोटी छोटी झाडं उगवतात, पण आपल्याला त्याचं नाव माहिती नाही म्हणून ते प्लांट नाही असं बोलू शकतो का आपण? नो, दॅट दे आर प्लांट्स. ओके, दे आर इन्क्लुडेड इन प्लांट्स ओनली. So up to now information about lakhs of plants has been collected. आतापर्यंत जर आपण वनस्पतीचा विचार केला तर लाखो वनस्पतींची माहिती सायंटिस्टनी जमा केलेली आहे. While studying the diversity in plants, they are classified for the sake of convenience on the basis of the similarities and differences in their structure, their organ and their other characteristics. Okay, मग या वनस्पतींच्या व्हरायटीचा अभ्यास करणं सायंटिस्टला सोपं होण्यासाठी त्यांचं स्ट्रक्चर म्हणजे त्यांची रचना, त्यांचे ऑर्गन्स, कोणकोणते अवयव आहेत त्यांना, या सगळ्यांमध्ये काय सिमिलॅरिटी आहे किंवा काय डिफरन्सेस आहेत, कोणत्या गोष्टी सेम आहेत, समान आहेत आणि कोणत्या गोष्टी डिफरंट आहेत, कोणत्या गोष्टींमध्ये भेद आहे,
यांच्यावरून त्यांचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. ओके, सो द सायंटिस्ट Carolus Linnaeus made the first scientific classification of plants. Initially, it was his method of classification that was used by all. Okay, तर कॅरोलस लिग्नियस या शास्त्रज्ञाने काय केलं, वनस्पतींचं सायंटिफिक क्लासिफिकेशन पहिल्यांदा त्यांनीच केलं. ओके, सुरुवातीला त्यांनी जी काही क्लासिफिकेशन मेथड वापरली ती सगळीकडे वापरली जायची. Okay, so here they have given us a classification method based on that. See, take a round through a garden on or in your surrounding and okay, wait for a minute. Okay, sorry. See, take a round through a garden or in your surrounding and list the plants that you see. तुमच्या शाळेच्या किंवा तुमच्या स्वतःच्या परिसरातून एखाद्या बागेत जायचं आहे, तिथे राऊंड मारायचा आहे, एक फेरी मारायची आहे आणि जे काही प्लांट्स तुम्हाला दिसतील त्यांची एक लिस्ट बनवायची आहे. ड्रॉ देअर पिक्चर्स ॲज वेल, त्यांची चित्र काढण्याचा देखील प्रयत्न करायचा आहे. ड्रॉ अ टेबल ॲज शोन बिलो and complete it on the basis of the information you gather. Discuss it in the class. मग तुम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण एक टेबल तयार करायचा आहे आणि त्यावर लिहायचं आहे काय काय आहे बघा, नेम ऑफ द प्लांट. ओके, जे प्लांट मिळाले त्याचं नाव काय आहे, देन वेअर डज दिस प्लांट वी कॅन फाइंड. ओके, वेअर डज द प्लांट ऑकर और ग्रो, हे या वनस्पती आपल्याला कुठे आढळतात किंवा कुठे वाढतात. नेचर ऑफ द स्टेम, खोड कसं आहे, सर्कमफरन्स, कलर, बार्क, हार्ड, सॉफ्ट एक्सेट्रा. खोड कसा आहे, त्याचा घेर किती आहे, रंग कोणता आहे, साल कसा आहे, कठीण आहे की मऊ आहे खोड ते सांगायचं आहे. देन हाईट, उंची कशी आहे तुम्हाला मिळालेल्या प्लांटची, शॉर्ट, मीडियम की उंच असं. ब्रांचेस, नेचर, नंबर, ब्रांचेस कसे आहेत, कशा स्वरूपाचे आहेत आणि किती आहेत. लीव्स, कलर, शेप, एज, आपण पाने कशी आहेत, पानांचा रंग कसा आहे, आकार कसा आहे, पानांच्या कडा कशा आहेत. देन फ्लावर्स, कोणत्या रंगाचं फूल आहे, त्याचा वास कसा आहे आणि आकार कसा आहे. नेचर ऑफ द फ्रूट, फळ आहे का आणि जर असेल तर रंग आणि आकार कसा आहे. हार्डनेस और सॉफ्टनेस, कठीण आहे की मऊ आहे. युजेस, विच पार्ट इज यूज, आणि या झाडाचा कशासाठी उपयोग आणि कोणत्या भागाचा उपयोग केला जातो हे तुम्हाला मिळालेल्या प्लांट वरून हा टेबल बनवायचा आहे. मग आता यासाठी तुम्ही एक ऍक्टिव्हिटी करणार आहात. आपल्याला कुठे बागेत जायला तर मिळणार नाही आता ड्यू टू द पॅन्डेमिक, तर तुमच्या सगळ्यांकडे एक एक झाड तर असणारच आहे. सांगा मला, खिडकीमध्ये किंवा बाल्कनीत एक एक झाड असणारच आहे की नाही. सांगा मला, कोणाकोणाकडे कोणतं कोणतं झाड आहे, एक एक एक्झाम्पल द्या. लिहा पटकन, सगळ्यांनी लिहा कोणकोणती झाडं आहेत तुमच्याकडे, एक एक एक्झाम्पल द्या. राईट फास्ट. ओके, अनिकेत मँगो. ओके, प्रमिता रोज, कर्णिका मँगो. आदेश प्लांटचं नाव लिहायला सांगितलं मी चॅट बॉक्स मध्ये. साची रोज. ओके, मग तुम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे, एव्हरी 5th स्टँडर्ड स्टुडंट ऑल्सो, तुम्ही अशा प्रकारचा टेबल बनवायचा आहे आणि तुमच्याकडे जे झाड आहे त्याला ऑब्झर्व करून हा टेबल फिल करायचा आहे. येस, कॅन यू. मी हा टेबल तुम्हाला पाठवून देईन. फॉर 5th स्टँडर्ड 6th स्टँडर्ड मस्ट बी हॅव्हिंग देअर बुक्स, बट फॉर 5th स्टँडर्ड आय विल सेंड दिस table as your homework in Google Classroom. Okay, so that you can get them. and जे काही प्लांट तुमच्याकडे अवेलेबल असतील एक किंवा दोन त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही या टेबल मध्ये भरायची आहे. नेक्स्ट इज क्लासिफिकेशन ऑफ प्लांट, वनस्पतींचं वर्गीकरण. We can easily notice the differences in the shape and height of the plants in our surrounding. बघा,
आपल्या सभोवताली, आपल्या आजूबाजूला कोणत्या वनस्पती आहे, त्यांचा आकार कसा आहे, उंची कशी आहे, वनस्पतींचा आकार आणि उंचीमधील फरक आपण लगेच पाहू शकतो. जसं आपण बोलू शकतो की हा नारळाचं झाड वडाच्या झाडापेक्षा उंच आहे, पण वडाचं झाड एकदम जाड आहे, त्याचा घेर जास्त आहे, त्याचा सर्कमफरन्स जास्त आहे. ओके, असं म्हणू शकतो की नाही? इट इज इझी टू क्लासिफाय द प्लांट्स ऑन द बेसिस ऑफ दिस ऑब्झर्वेशन. म्हणजेच त्या आधारे आपण वनस्पतींचं सहज वर्गीकरण करू शकतो. बरोबर? बघा, आता मला सांगा, what are the similarities between a mango, a banyan and a tamarind tree? आंबा, वड आणि चिंच याच्या झाडांमध्ये काय साम्य आहे? काय गोष्टी सेम आहेत? कोणत्या सिमिलॅरिटीज आहेत सांगा? आंबा, वड आणि चिंच या झाडांमध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत? येस, एनीवन? ट्राय करा. येस, प्रमिता? मॅम, ते वरतून खूप मोठे असतात. हा, अँड व्हॉट अबाउट देअर बार्क, स्टेम? ओके, त्यांचे जे खोड आहेत ते सुद्धा एकदम टणक असतात, हार्ड असतात. ओके, आणि त्यांचा घेर आहे जो तो मोठा असतो. सी, व्हॉट आर ट्रीज? ट्रीज मराठीमध्ये आपण म्हणायचं आहे वृक्ष. ओके, सो व्हॉट आर ट्रीज? सम प्लांट्स ग्रो टॉल, देअर स्टेम और ट्रंक इज हार्ड अँड स्ट्रॉंग. काही वनस्पती एकदम उंच वाढतात आणि त्यांचा खोड एकदम टणक आणि मजबूत असतं. They have branches at some height and above the ground. आणि त्यांच्या फांद्या जमिनीपासून काही उंचीवर असतात. They bear flowers and fruits for many years. आणि त्यांना अनेक वर्ष फुले आणि फळे येतच राहतात. जसं आंबा, वड आणि चिंचेचं झाड तुम्ही पाहिलं तर त्याला कायम फळे येतात. ओके, सच प्लांट्स आर कॉल्ड ट्रीज. आणि अशाच गोष्टींना, अशाच प्लांट्सला, अशाच वनस्पतींना आपण ट्रीज म्हणजे वृक्ष म्हणतो. Trees are tall, big and perennial. That is they live for many years. Perennial चा अर्थ आहे बहुवार्षिक, म्हणजे ते भरपूर वर्ष, खूप वर्ष जगू शकतात. ओके, वृक्ष काय असतात? उंच आणि आकाराने मोठे असतात आणि दे आर पेरिनियल. पेरिनियल म्हणजे दे कॅन लिव्ह फॉर मेनी इयर्स. ते खूप वर्ष जगू शकतात. ओके, now what are the similarities between the hibiscus, oleander and lantana plants? Okay, आता तुम्हाला जास्वंद, कण्हेर आणि घाणेरी यांमध्ये काय फरक, साम्य आहे, काय सिमिलॅरिटीज आहे ते पाहायचं आहे. सी, श्रब, दे आर श्रब्स. ते काय आहेत? श्रब म्हणजे झुडपं आहेत ती. ते ट्रीज नाहीयेत, वृक्ष नाहीयेत. वृक्ष बघा किती मोठा असतो. हे काय आहेत? श्रब्स आहेत म्हणजे झुडपं. ओके, बघा, सम प्लांट्स ग्रो क्लोज टू दी ग्राउंड. म्हणजे ते जमिनीच्या एकदम जवळ वाढतात, उंच उंच वाढत नाहीत. काही वनस्पती जमिनीच्या जवळ वाढतात. दे गिव्ह आउट ब्रांचेस व्हेरी क्लोज टू दी ग्राउंड. आणि जमिनीच्या जवळच त्यांच्या फांद्या सुद्धा असतात. दे आर शॉर्टर अँड स्मॉलर दॅन ट्रीज बट दे हॅव अ थिक अँड हार्ड स्टेम. बघा, ते वृक्षांपेक्षा त्यांची उंची कमी असते, आकार सुद्धा कमी असतो, पण त्यांचं खोड जाड आणि टणक असतं. The oleander, hibiscus, lantana, coranthi and rose are shrubs that may grow up to 2 to 3 meter. मग यांची उदाहरणं कोणकोणती आहेत? कण्हेर, जास्वंद, घाणेरी, कोरांटी, गुलाब. ओके, ही झुडपं आहेत आणि ते 2 ते 3 मीटर पर्यंत वाढू शकतात. ओके, अंडरस्टूड अबाउट श्रब्स अँड ट्रीज? वृक्ष आणि झुडूप समजलंय का यामधला फरक? अंडरस्टूड अबाउट shrub and trees? Yes, everyone? अनुज, आदेश समजलंय का? अंतरा, लिहा चॅट बॉक्स मध्ये. Okay, now let's see. Now, what are herbs? What are the similarities between fenugreek and periwinkle plant? आता मेथी आणि सदाफुली यांच्यामध्ये काय साम्य आहे बघा. ते काय आहेत?
हर्ब्स आहेत. हर्ब म्हणजे रोपटे. हर्ब्स ग्रो 1 to 1.5 meters tall. ही रोपटी 1 ते 1.5 मीटर पर्यंत वाढतात, उंच होतात. The stems of herbs are green and quite flexible as compared to those of trees and bushes. मग रोपट्यांची खोडे ही वृक्ष आणि झुडपांच्या तुलनेत काही लवचिक असतात आणि हिरवी असतात. ओके, मेथीचं खोड तर तुम्हाला माहिती आहे ग्रीन असतं. Herbs may live for a few months or up to 2 years. आणि मग ही रोपटी काही महिने किंवा 2 वर्षापर्यंत जगू शकतात. ओके, according to size and height of the stem, plants can be classified into 3 types: trees, shrubs and herbs. हे लक्षात ठेवायचं आहे. According to size and height of the stem, their stems, वनस्पतींच्या खोडाच्या आकार आणि उंचीनुसार plants can be classified into 3 types. वनस्पतींचे 3 प्रकारांमध्ये विभाजन केलं जातं. What are they? Trees, shrubs and herbs. वृक्ष, झुडूप आणि रोपटे. Okay, understood? 6th standard understood? Tell me, 6th standard understood? Okay, I will again explain about herbs. Okay, see, herbs. Herbs grow 1 to 1.5 meter tall. बघा, मेथी आणि सदाफुली छोटी छोटी झाडं असतात, ते फक्त 1 ते 1.5 मीटर पर्यंतच उंच वाढू शकतात. The stems of herbs are green and quite flexible as compared to those of trees and bushes. रोपट्यांची खोडं ही वृक्ष किंवा झुडपांपेक्षा म्हणजेच ट्रीज अँड बुशेस पेक्षा एकदम लवचिक असतात. ओके, दे आर क्वाइट फ्लेक्झिबल. ते लवचिक असतात आणि हिरवी असतात. Herbs may live for a few months or up to 2 years. हे herbs काही महिने किंवा 2 वर्षापर्यंत जगू शकतात. जसं मेथी आणि पेरिविंकल म्हणजे सदाफुली. येस, अंडरस्टूड नाव प्रमिता? ओके, येस. Now let's see. Have you seen the vines? आता आपल्याला वाईन्स बघायचे आहेत. वाईन्स म्हणजे वेल. ओके, लक्ष द्या. Have you seen vines like the pumpkin, the railroad creeper, curly, watermelon or the grapevine? How do they grow? बघा, तुम्ही भोपळा, कलिंगड, गारवेल, कावळी, द्राक्षे असे वेल कधी पाहिले आहेत का? सांगा मला. येस, भोपळा, कलिंगड. ओके, पाहिले आहेत. मग ते कशाच्या आधारे वाढतात सांगा? कशाचा सपोर्ट लागतो या वेलींना वाढण्यासाठी? कोणत्याही प्रकारचा आधार. ओके, या वेली वाढवण्यासाठी त्यांच्याजवळ मोस्टली लाकडाचा आधार दिला जातो. ओके, किंवा कोणत्याही प्रकारचा प्लांट असेल त्याच्याजवळ तर त्याच्या आधारे या वेली वाढत असतात. सो वाईन्स. सम वाईन्स नीड वर्टिकल सपोर्ट फॉर ग्रोइंग. ओके, काही वेली वाढण्यासाठी आधाराची मदत घेतात. while some others spread on the ground. पण काही खाली वाढतात. जसं की तुम्ही भोपळा बघितला असेल तर भोपळ्याची वेल ही जमिनीलगत असते, पण द्राक्षाची वेल ही अशा वर्टिकल आधाराद्वारे वाढते. बघा, मनी प्लांट पण, तुमच्याकडे जर मनी प्लांट असेल तर मनी प्लांट सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की ते वरती वरती चढत जातं, वर्टिकली वाढतं. ओके, Climbers like the money plant have aerial roots. मनी प्लांट सारख्या वेलीला हवाई मुळे असतात. Have you seen the cucumber tendrils that look like a spring? तुम्ही पाहिलं आहे का की काकडीच्या वेलीला स्प्रिंग सारखे धागे असतात? Of what use could they be? Touch the stem of any vines. What do you feel? मग त्यांना काय उपयोग होत असेल आणि वेलीच्या खोडाला हात लावला तर आपल्याला काय जाणवतं? सांगा मला. वेलीच्या खोडाला, कोणत्याही वेलीच्या खोडाला, जसं मनी प्लांट घ्या. ओके, मनी प्लांटर असतं आपल्या घरामध्ये,
तर मनी प्लांटच्या वेलीला जर तुम्ही त्या खोडाला हात लावलात तर तुम्हाला काय जाणवेल सांगा? सांगा. Just tell me, what do you observe? खूप Teacher, मऊ ते असतं की नाही ते soft खोड? Yes, yes, it is very soft and they are green in color. Okay, the stem of a creeper is very flexible, soft and green. वेलींचं खोड हे अतिशय लवचिक असतं, मऊ असतं आणि हिरवं असतं. Okay, it grows rapidly with the help of a support. आणि आधाराच्या साहाय्याने त्या वेलींची वाढ झपाट्याने होत असते. ओके, बघा वेगवेगळ्या टाईपचे क्रीपर अँड क्लाइंबर दाखवले. क्लाइंबर कोणते आहेत? हे वृक्षाची वेल, मनी प्लांट, क्लाइंबर. आणि हे कोण आहेत? कलिंगड आणि भोपळा काय आहेत? क्रीपर. ओके, क्रीपर म्हणजे जमिनीलगत वाढणारे. आता मला सांगा, कलिंगड आणि भोपळा क्लाइंबर का नाहीत? का नाही कलिंगड आणि भोपळा वरती चढत? त्यांच्या वेली का नाही वरती आधार घेऊन चढत? सांगा. टीचर तो जड असतो. येस, कारण त्याला कोणती फळे येतात? कलिंगड आणि भोपळ्यासारखी मोठी मोठी फळे येतात अँड दे आर सो हेवी, म्हणून ते वरती चढण्यासाठी आधार घेऊ शकत नाही. तर द्राक्षांसारखी फळे हलकी असतात, त्यामुळे ती वरती वर्टिकल आधार घेऊन चढत असतात. ओके, सो आय एम गोना आस्क यू सम क्वेश्चन्स. वी आर गोइंग टू स्टॉप ओव्हर हियर. What are perennial? What are perennial plants? What are perennial plants? बहुवार्षिक वनस्पती म्हणजे काय? Yes, Pramita. Yes, tell me, what are perennial plant? बहुवार्षिक वनस्पती म्हणजे काय? Yes, Pramita. I can't hear you. Sorry. Okay. Okay. So, see, what are perennial plants? Perennial plants live for many years. Okay. Now, what are the types of plants according to their height and stem? Okay, what are the types of plant according to their height and stem? वनस्पतींच्या खोडांच्या आकार आणि उंचीनुसार त्यांचे किती प्रकार आहेत आणि कोणते प्रकार आहेत सांगा? What are the types of plants? Yes, anyone? Am I audible clearly? आवाज येतोय का माझा क्लिअर सांगा? Am I audible clearly? Okay. So, according to size and height of their stem, plants can be classified into three types: trees, shrubs, and herbs. Okay? Everyone has understood till here? Tell me, everyone has understood till here? Yes? Sixth standard, I'm asking you, have you understood? Antara, what problem do you have? Yes, Antara. Why are you writing no, no in the chat box? What happened? Okay, anyone has any doubt? Anyone has any doubt? You can ask me. Any doubt? Okay, so let's see. For fifth standard साठी आपण काय पाहिलं एकदा परत रिवाइज करूया. फिफ्थ स्टँडर्ड आपण एन्व्हायरमेंटल बॅलन्स हा लेसन स्टार्ट केला आहे. त्यामध्ये आपण व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी दॅट वी हॅव सीन, द व्हरायटी वी सी in all living things that belong to a particular area is called biodiversity of that place. Okay, आणि ही biodiversity स्टडी करण्यासाठी सायंटिस्ट
एखाद्या प्लेसचं खूप मोठं ऑब्झर्वेशन करतात. ओके, आणि ते ऑब्झर्वेशन प्रत्येक कंडिशनवर लाईक डे अँड नाईट, डिफरंट सीझन या सगळ्यांवर डिपेंडंट असतं. आणि दे ऑल्सो यूज सम स्पेशल टाइप्स ऑफ डिव्हाइसेस फॉर ऑब्झर्विंग living things that are found at greater height or depth, as well as for observing microorganisms. Okay, and our environment include everything that is included in our surrounding and the conditions in those surrounding which affect the life of organism. Okay, and it also include many components such as sunlight, air, water, soil, plants, animals, etc. And every living and non-living things are dependent on each other. Okay, yes, understood. And for 6th standard, we have learned types of plant, how to classify plants and types of plants. Okay, we have learned about trees like banyan tree, tamarind tree, and mango tree. Okay, trees are tall, big, and perennial. That is what 10 years. Then we have studied about shrubs. Shrubs grow very close to the ground. Okay, what are the types of shrubs like tana, koranga, hibiscus? And we have also learned about herbs. Grow only 1 to 1.5 meters tall. Okay, so what are herbs like methi, fenugreek, and periwinkle? We have also learned about vines. Vines need support for their growth, like pumpkin, railroad creeper, watermelon, grapevine, etc. Okay, understood everyone? 5th and 6th स्टँडर्ड सगळे टॉपिक तुमचे क्लिअर झालेत आता? कुणाला काही डाऊट आहे का? Okay. Okay. If you have no doubt, I will post homework on our Google Classroom and you can leave now. Bye bye everyone. Bye, teacher. Bye. Bye bye. Bye, teacher. Bye. Bye, teacher. Bye.